मीरा कबीरा. माझ्या गांधींचं हॉस्पिटल या काव्यसंग्रहातील 68वी कविता, जिचं शीर्षक आहे मीरा कबीरा. कवी सुनील रामदास कांबळे, अर्थात माझी कविता आहे. मीरा कबीरा. जसं नावावरूनच निर्देशित होतं, मीरा कबीरा. भारतातच नव्हे तर भारतीय समाजाच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर अवघ्या मानवजातीच्या आध्यात्मिक परंपरेच्या दृष्टिकोनातून जरी विचार केला तरी ही बाब तितकीच लागू पडणारी आहे की भक्ती, डिव्होशन ज्याला आपण म्हणतो, भक्ती ही विशेषतः 2 मार्गाने विकसित होत आलेली आहे. एक सगुणपंथी आणि एक निर्गुणपंथी. तर मीरा कबीरा ही जी 2 नावं आहेत, संत मीरा आणि संत कबीरा, ही 2 नावं भारताच्या नव्हे तर एकूणच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जो भक्तिमार्ग अवलंबला जातो त्या भक्तीच्या पद्धतीच्या परस्पर 2 विरुद्ध पद्धती आहेत, मीरा आणि कबीरा. मीरा ह्या सगुण भक्तिधारेचं समर्थन म्हणण्यापेक्षा त्यांनी जो मार्ग परमेश्वराला भजण्याचा, परमेश्वराची उपासना करण्याचा जो मार्ग निवडला तो सगुण भक्तिधारेचा मार्ग होता. आणि संत कबीर यांनी जो मार्ग निवडला, कशाचा? परमेश्वराची उपासना करण्याचा. त्यांचा जो कोणी परमेश्वर आहे त्या परमेश्वराला भजण्याचा, त्या परमेश्वराची आराधना करण्याचा, त्या परमेश्वराची पूजा करण्याचा जो मार्ग अवलंबला तो निर्गुण पंथी म्हणून ओळखला जातो. सगुणपंथी आणि निर्गुणपंथी. तर मीरा कबीरा ही 2 परस्पर विरुद्ध टोकावरची नावं असलेली आपल्याला दिसून येतील. ह्या 2 विचारधारा कशा आहेत? परस्पर विरुद्ध टोकावरच्या विचारधारा आहेत. मीरा कबीरा, मीरा ह्या संत मीरा ह्या राज वैभवामध्ये जन्माला आलेल्या, कुटुंबामध्ये, राजकीय कुटुंबामध्ये, एक राजपरिवारामध्ये जन्माला आलेल्या महिला होत्या. परंतु आपलं सगळं वैभव त्यागून त्यांनी श्रीकृष्णाच्या प्रती आपल्या भावना समर्पित केल्या. गर्भवैभवात मीरा कबीरा, गर्भवैभवात दासांची दास मीरा. गर्भवैभवात दासांची दास मीरा, चौकातला कबीरा मस्त मौला. गर्भवैभवात दासांची दास मीरा, चौकातला कबीरा मस्त मौला. अभंगाच्या फॉर्मॅटमध्ये लिहिण्यात आलेली ही कविता आहे. अभंग जसे असतात त्या अभंगाच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलेली ही कविता आहे. गर्भवैभवात दासांची दास मीरा. जरी राजकीय राजपरिवारामध्ये जन्माला आलेली असले तरी संत मीराबाई ह्या स्वतःला दासांची दास समजत होत्या. कान्हा कान्हा आन पड़ी मैं तेरे द्वार, कान्हा कान्हा आन पड़ी मैं तेरे द्वार, मोहे चाकर समझ निहार, मोहे चाकर समझ निहार, कान्हा कान्हा आन पड़ी मैं तेरे द्वार, कान्हा आन पड़ी मैं तेरे द्वार, मोहे चाकर समझ निहार.
म्हणजे कान्हा, मी तुझ्या चरणी आले, मी तुझ्या दरबारात आले, तू माझ्याकडे एक दास म्हणून पहा. निहार म्हणजे काय? निहार म्हणजे बघ, माझ्याकडे कसा बघ, माझ्याकडे दास म्हणून बघ. मी तुझी आराधना करण्यासाठी आले, मी तुझी प्रार्थना करण्यासाठी म्हणून आले, मी तुझ्या चरणी लीन होण्यासाठी म्हणून आले. तर तू माझ्याकडे कसा पहा, तू मोहे चाकर समझ निहार, माझ्याकडे तू चाकर म्हणून बघ. बघा भक्ती मार्ग कसा असतो, भक्ती मार्गामध्ये असणारी क्षमता काय आहे, भक्ती मार्गाचं प्रभुत्व हे किती, हाऊ मच द इंटेन्सिटी इज द डिव्होशन. डिव्होशनची ज्याला आपण गहिरेपण म्हणतो, गहिरेपण काय आहे ते बघून घ्या. वस्तुतः मीराबाई ह्या कोण होत्या? मीराबाई राज कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या, एक राजपरिवारात जन्मलेल्या सदस्य होत्या. परंतु त्या परमेश्वराला काय म्हणतात? परमेश्वरा, तू माझ्याकडे चाकर म्हणून बघ, दास म्हणून बघ. माटी करो या स्वर्ण बना लो, तन को मेरे चरणों से लगा लो, मुरली समझ हाथों में. बघा, मुरली समझ हात. माटी करो या स्वर्ण बना लो, म्हणजे तू माझी अगदी तुच्छ, ज्याला काहीही किंमत नाही अशी माती म्हणून जरी केलीस तरी ती मला मान्य आहे, किंवा तू माझं सोनं जरी केलंस तरीही ते मला मान्य आहे. तू माझं हवं ते कर, तू माझं वाटेल ते कर. मी तुझ्या चरणाशी लीन आहे प्रभू. तुझ्या प्रती माझं सर्वस्व मी दान करते. तू माझी माती कर की तू माझं सोनं कर, मी तुझ्या चरणावर लीन आहे. माटी करो या स्वर्ण बना लो, तन को मेरे चरणों से लगा लो, मुरली समझ हाथों में उठा लो, सोचो ना कुछ अब हे कृष्ण मुरार, कान्हा कान्हा आन पड़ी मैं तेरे द्वार. जेव्हा एखादा व्यक्ती स्वतःला एखाद्या भक्ती मार्गावर समर्पित करतो तेव्हा त्याची अवस्था, त्याची मनोदशा कशी होते पहा. अध्यात्मामध्ये किती क्षमता असते, अध्यात्मामध्ये किती ताकद असते, याचं हे जिवंत उदाहरण आहे. मीराबाई या राजवैभवामध्ये, राजमहालात राहणाऱ्या महिला होत्या, परंतु तरीसुद्धा सर्व सुख त्यांच्या चरणाशी लोळण घेत असताना सुद्धा त्यांना त्यात समाधान वाटत नव्हतं. म्हणून त्यांनी भक्ती मार्गाचा अवलंब केला. स्वतःचं चित्त समाधानी व्हावं, मुक्ती प्राप्त व्हावी, त्याला आनंदाचा मार्ग प्राप्त व्हावा, मुक्तीचा मार्ग प्राप्त व्हावा. म्हणून मीराबाई यांनी श्रीकृष्णाच्या प्रती आपल्या सर्व भावना समर्पित केल्या आणि त्यांनी आपला मार्ग जो निवडला तो सगुण मार्ग निवडला. म्हणजेच श्रीकृष्णाला त्यांनी आपलं दैवत मानलं आणि त्या श्रीकृष्णाला दैवत मानून आपलं सर्वस्व त्यांनी त्यांच्या प्रती समर्पित केलं. गर्भवैभवात दासांची दास मीरा, चौकातला कबीरा मस्त बोला. आता राजमहालामध्ये राहून सुद्धा एकीकडे मीरा ह्या स्वतःला दास समजतात, या विरुद्ध चौकातला कबीरा मस्त बोला. चौकातला म्हणजे संत कबीर हे व्यवसायाने एक विणकर होते. कपडे विणायचे आणि ते कपडे विणलेले चौकामध्ये, शहराच्या गावाच्या, वाराणसी हे त्यांचं गाव होतं,
वाराणसीच्या चौकामध्ये येऊन विकायचे. चौकामध्ये उभं राहून त्यांचा संपूर्ण दिवस हा चौकामध्ये जायचा. असं असून सुद्धा ते कसे होते? मस्त मौला होते. परमेश्वराच्या प्रती आपल्या भावना समर्पित करून परमेश्वराला सर्व काही समजून ते जे काही सुख, जे काही दुःख त्यांच्या वाट्याला येईल ते परमेश्वराचं देण, परमेश्वराची देणगी, परमेश्वराचं बक्षीस समजून आनंदाने स्वीकारित आणि तो क्षण ते आनंदाने जगत असत. म्हणजे चौकामध्ये उभं राहून त्यांना राहायला झोपडी होती. त्यांचा काही महाल नव्हता. त्यांना राहायला सर्वसाधारण अशी झोपडी होती. ते झोपडीमध्ये ते राहायचे. झोपडीत राहून चौकात उभं राहून उदरनिर्वाह जेमतेम पैसा उपलब्ध असून उदरनिर्वाहासाठी जेमतेम पैसा उपलब्ध असून सुद्धा ते कसे होते? मस्त मौला होते, सुखी समाधानी होते. आणि या उलट मीराबाई ह्या राजवैभवामध्ये जगणाऱ्या असून सुद्धा सुखाच्या प्राप्तीसाठी श्रीकृष्णाला आपलं दैवत समजून त्यांच्या प्रती ते लीन होऊन स्वतःला दास समजत असत त्यांचे. ह्या परस्पर विरुद्ध विचारधारा, परस्पर विरुद्ध भक्तीचे मार्ग आपल्याला इथे दिसून येतील. गर्भवैभवात दासांची दास मीरा, चौकातला कबीरा मस्त मौला. ज्ञान आणि भक्ती एक रूप होई, दोन्हींच्याही ठाई सारखीच. ज्ञान आणि भक्ती एक रूप होई. आता नुसतं भक्ती असून चालत नाही, तर ज्ञान सुद्धा असावं लागतं. कारण जोपर्यंत आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण आपल्या स्वतःचं समर्पण देऊ शकत नाही. समर्पित कोण होऊ शकतो? ज्याला वाटतं की आपल्या समर्पित होण्याने आपल्याला काय मिळणार आहे, समर्पित कुठं व्हावं ह्याचं सुद्धा ज्ञान असावं लागतं की नाही. समर्पित कसं व्हावं याची सुद्धा माहिती असावी लागते की नाही. समर्पित होतो कशासाठी आपण याची सुद्धा जाणकारी असावी लागते की नाही. मग हे केव्हा ही सर्व माहिती आपल्याला केव्हा प्राप्त होते? जेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान प्राप्त होतं म्हणजे काय? ज्ञान प्राप्त होतं म्हणजे ह्या सर्व जगाची कार्यपद्धती काय आहे हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त झालं असतं. ज्ञान प्राप्त होणं म्हणजे काय? एक सर्वसाधारण व्यवहारातील उदाहरणाने हे आपल्याला समजावून सांगता येईल की नाडी तुम्ही सुद्धा बघू शकता, नाडी डॉक्टर सुद्धा बघू शकतात, हो का नाही. हातात असं कुणाचाही डावा हात हातात धरायचा 2 बोटाने आणि बघायचं. त्यात काय असलं आलं तंत्रविद्या म्हणतात, हो का नाही. नाडी कोणी पाहू शकतो. परंतु ज्याला ज्ञान प्राप्त झालेलं असतं त्याच्या नाडी पाहण्यामध्ये आणि आपल्यासारख्या सर्वसाधारण माणसाच्या नाडी पाहण्यामध्ये फरक असतं की नाही. जे ज्ञान डॉक्टरांना कळतं एखाद्याच्या डाव्या हाताची नाडी तपासून, ते ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकतं का? नाही, अर्थातच नाही होऊ शकत. का नाही होऊ शकतं? कारण आपल्याला ज्ञान मिळालेलं नाही. आणि ज्ञान न मिळून सुद्धा आपण काय करतो आहोत? नाडी पाहतो आहोत. अर्थ आहे का त्याला काही? नाही. म्हणून ज्ञान आणि भक्ती एक रूप व्हायला पाहिजे. ज्ञान आणि भक्ती एक रूप होऊन जिथे एक रूप होते तिथे समर्पणाची भावना उत्पन्न होते. मीरा आणि कबीरा ह्या इतक्या समर्पित झालेल्या का दिसून येतात? कारण त्यांना ज्ञान प्राप्त झालं होतं आणि त्यांना केवळ ज्ञान प्राप्तच झालं नाही तर त्यासाठी त्या जोडीला त्यांनी भक्तीला सुद्धा आणलं आणि म्हणून ते स्वतःला इतकं समर्पित करू शकले. आपल्याला कुणाकडे ज्ञान असतं तर कुणाकडे भक्ती असते, कुणाकडे भक्ती असते तर कुणाकडे ज्ञान नसतं. अवस्था कशी असते आपली? आपल्याकडे भक्ती असते, आपण देवाला जातो, पाया पडतो, 4-4, 5-5 तोळ्याचे सोन्याच्या हारा अर्पण करतो, गुलाबाच्या फुला, मोगऱ्याच्या फुलं अर्पण करतो. हे आपल्याला भक्ती, आपल्याकडे फक्त भक्ती आहे. आपल्याकडे ज्ञान आहे का? आपल्याकडे ज्ञान नाही. ज्याच्याकडे ज्ञान आहे, सायंटिस्ट लोक, डॉक्टर लोक, ह्यांच्याकडे ज्ञान आहे पण ह्यांच्याकडे भक्ती आहे का? नाही, कारण ते संत नाही.
मग ज्ञान आणि भक्ती हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात ते संत जन्माला येतात. ज्ञान आणि भक्ती एकरूप होई दोन्हींच्याही ठाई. सारखीच. तो काळ कसा होता? ज्ञानाच्या पुनरुज्जीवनाचा काळ होता. संत कबीर, ज्ञानेश्वर हे कधी 12व्या-13व्या शतकातले लोक. त्यावेळी ज्ञानाचं पुनरुज्जीवन होत होतं. जगामध्ये सर्वीकडे बदलाचं वारं वाहत होतं. माणूस हा आपल्या जुनाट रूढी परंपरांना कंटाळून गेला होता. रूढी परंपरा आणि ते व्रतवैकल्य ह्यांनी माणुसकी ही सगळी एकदम खालच्या थराला जाऊन पोहोचली होती. कोणी कोणाला शिवून घ्यायचं नाही, कुठं काय पळपळून दमून गेली, मानवजात शमून गेली. पळपळून दमून गेली, मानवजात शमून गेली. अखेर फुटले प्रतिपक्षांचे कूप, अखेर फुटले प्रतिपक्षांचे कूप. बाटले लुई राजांचे तूप, बाटले लुई राजांचे तूप. वाजले मानवतेचे सूप, वाजले मानवतेचे सूप. बाटले लुई राजांचे तूप. आता लुई राजा हे आपण बाध्य झालो लुई राजांचं चरित्र इथं वापरण्यामध्ये. कारण जिथे पापाला पाप म्हणण्याची सोय असत नाही, जिथे पापाला उघडपणे पाप म्हणण्याची सोय असत नाही, तिथे अशा प्रतीकांचा वापर करावा लागतो. लुई राजांचा संदर्भ काय आहे? थोडक्यात काय तर जिथे पापाला पाप म्हणण्याची सोय असत नाही तिथे यासारख्या मार्गांचा अवलंब करणं भाग पडतं. ज्या लुई राजांना गिलोटीनवर चढवून या जगातल्या संपूर्ण मानवजातीला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मानवतेची प्रमुख मूल्ये बहाल करण्यात आली, ते लुई राजे ह्या सर्व सबंध मानवजातीसाठी एक प्रतीक आहेत. मानवतेच्या अमानवतेचे प्रतीक. आणि ज्या अमानवतेला गिलोटीनवर चढून जगाने मानवता प्राप्त केली, जगातील मानवजातीने मुक्तीचा मार्ग प्राप्त केला. मग ह्या प्रतीकांचा वापर इथं करणं भाग पडतं. कारण इथं एक असं पाप आहे की ज्या पापाला पाप म्हणण्याची सोय सुद्धा नाही आहे. मग त्या पापाला पाप म्हणता येत नाही. मग त्या पापाच्या जागी एका दुसऱ्या पापाचा, त्याच्यासारख्याच पापाचा उल्लेख करून त्या पापाला सबस्टिट्यूट, पर्याय म्हणून आपण दुसऱ्या पापाचा उल्लेख करू शकतो. त्या पापाचा जरी उल्लेख करू शकत नसलो तरी तत्सम दुसऱ्या पापाचा उल्लेख आपण करायला मोकळे आहोत. म्हणून लुई राजेंचा उल्लेख. तर पळपळून दमून गेली, मानवजात शमून गेली. ज्यांच्या अत्याचाराखाली दबून सबंध मानवजात ही पिळवटून गेलेली होती. पळपळून दमून गेली, मानवजात शमून गेली. अखेर फुटले प्रतिपक्षांचे कूप, बाटले लुई राजांचे तूप. वाजले मानवतेचे सूप, बाटले लुई राजांचे तूप. प्रतिपक्षांचे अखेर फुटले प्रतिपक्षांचे कूप. हा फुगा जसा एका मर्यादेपर्यंत फुगतो आणि ती मर्यादा ओलांडली की फटकन आवाज होऊन तो फुटतो.
त्यामुळं कुठपर्यंत हवा भरायची, अत्याचाराचं प्रमाण कुठपर्यंत ठेवायचं, ह्यावर सुद्धा मर्यादा असायला हवी. जेव्हा त्या अत्याचाराचं प्रमाण आपली मर्यादा ओलांडतं तेव्हा त्या फुग्याचा अंत होतो, तो फुगा फुटतो. तसं प्रतिपक्षांचं कूप फुटलं. ड्रेनेज असतो ना आपलं टॉयलेटचं, त्याला आपण कूप म्हणतो, संडास कूप. तसं ह्या प्रतिपक्षांचं कूप जेव्हा अत्याचाराची मर्यादा ओलांडली तेव्हा यांच्या सुद्धा प्रतिपक्षांचं सुद्धा खूप फुटलं. आणि ज्यामुळं लुईराजेंचं जे तूप आहे ते बाटलं. जेव्हा मानवतेचं सूप वाजायला लागलं, मानवतेची सुरुवात झाली, तेव्हा अमानवता ही पर्यायाने नष्ट झाली. ज्ञान आणि भक्ती एकरूप होई, दोन्हींच्याही ठाई सारखीच. ऐश्वर्य महालाचे कूच कामी झाले, स्वर्ग सुख ल्याले झोपडीने. ऐश्वर्य महालाचे कूच कामी झाले, ऐश्वर्य महालाचे कूच कामी झाले. कोणतं सर्व सुख पायाशी लोळून घेत असताना चित्ताला समाधान नाही, चित्त हे असमाधानी आहे. सौख्य सरले सुख हरले चित्त उद्धवस्थ, सौख्य सरले सुख हरले चित्त उद्धवस्थ. दैव फिरले न भरले प्राण स्वस्थ. सौख्य सरले सुख हरले चित्त उद्धवस्थ, दैव फिरले न भरले प्राण स्वस्थ. फासावरती चढलो सदा मी, लेडी बुद्धा नमो नमामि. लेडी बुद्धा नमो नमामि. सदा सर्वदा, सदा सर्वदा, सदा सर्वदा तुझ गच्छामि. लेडी बुद्धा नमो नमामि. लेडी बुद्धा नमो नमामि. सौख्य सरले सुख हरले चित्त उद्धवस्थ, दैव फिरले न भरले प्राण अस्वस्थ. सर्व सुख पायाशी लोळून घेत असताना सुद्धा माणसाचं चित्त जर अस्वस्थ असेल तर अशा वेळी फक्त एकच मार्ग उरतो, तो म्हणजे अध्यात्माचा. अध्यात्मामध्ये एखाद्या भक्ती मार्गामध्ये समर्पित होऊन एखाद्या भक्ती मार्गाचा अवलंब करून अध्यात्माचा, परमेश्वराचा स्वीकार करावा, त्याचं सुख आपलंसं करावं. आपलंसं सुख द्विगुणित होईल, आपल्या चित्ताची अस्वस्थता दूर होईल. मग ऐश्वर्य महालाचे कूच कामी झाले, स्वर्ग सुख ल्याले झोपडीने. झोपडीमध्ये राहून सुद्धा संत कबीर हा स्वर्ग सुखाचा अनुभव घेत होता. आणि स्वर्ग सुखामध्ये असून सुद्धा संत मीरा या अस्वस्थ होत्या, दुःखी होत्या, असमाधानी होत्या. त्यांच्या चित्ताला कुठे स्वस्थता नव्हती. ऐश्वर्य महालाचे कूच कामी झाले, स्वर्ग सुख ल्याले झोपडीने. ते काय निर्गुण, कोण ते सगुण. ते काय निर्गुण, कोण ते सगुण, सर्वस्वाचे दान भक्ती मार्गी. ते काय निर्गुण, निर्गुण आणि सगुण ह्या माणसांनी निर्माण केलेल्या आपापल्या विश्वासानुसार, आपापल्या अनुभवानुसार, आपापल्या समजुतीनुसार निर्माण झालेले मार्ग आहे. सगुण मार्गी, निर्गुण मार्गी हे कशातून उत्पन्न झालेले आहे? ज्यांच्या त्यांच्या समजुतींमुळे. समजुती कशातून निर्माण होतात? समजुती ह्या स्वतःच्या अनुभवावरून निर्माण होतात. ज्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये
जसे अनुभव उत्पन्न झाले, जो ज्या अनुभवातून गेला तशी त्याची समज उत्पन्न होते. ज्याचे संस्कार जसे, अगदी उत्तम शब्द, ज्याचे संस्कार जसे तशी त्याची समजूत असते. माणसाची समजुती कशा असतात, हे माणसाच्या समजुती त्यावर कोणत्या प्रकारचे संस्कार होतात यावर अवलंबून आहे. एखादा व्यक्ती, अनोळखी व्यक्ती पहिल्यांदा जेव्हा आपल्याला भेटतो तेव्हा तो कसा वाटला ह्याविषयी अभिप्राय जर द्यायचा झाला तर तो अभिप्राय कशावर अवलंबून असतो, आपल्यावर कसे संस्कार झाले. एखाद्या व्यक्तीचा चेहरा समजा इथून असा कट झालेला अवतार आहे, मार्क आहे, किंवा इथे असा कट मार्ग आहे, तर तो गुंड प्रवृत्तीचा वाटतो. परंतु तेच जर एखाद्या कारखान्यामध्ये काम करणारा व्यक्ती असेल, एखाद्या शेतात काम करणारा व्यक्ती असेल, तर त्या कामगार व्यक्तीला ते इथे कट झालेला चेहऱ्याचा माणूस गुंड वाटेल का? वाटणार नाही. कारण काम करता करता लागू शकतो असं त्याला अनुभवास गाठीत, असा अनुभव त्याच्या गाठीच असतो. म्हणून तो व्यक्ती म्हणणार नाही की हा चेहऱ्यावर कट असलेला माणूस हा गुंड प्रवृत्तीचा किंवा गुंड असेल म्हणून. हे कुणाला वाटतं? ज्यांचं आयुष्य अगदी रेलचेल वैभवामध्ये गेलेलं असतं, केवळ अशा व्यक्तींनाच हे वाटतं. परंतु सर्वसामान्य लोकांना, ज्यांचं काम करण्यामध्ये आयुष्य गेलेलं असतं, जखमा, मार, अपघात ह्या नित्याच्या गोष्टी असतात, त्यांना वाटणार नाही की एखाद्याच्या चेहऱ्यावर कट असला म्हणजे तो व्यक्ती गुंडच असेल. हे कसं आहे, आपापले अनुभव असतात, आपापले संस्कार असतात. कोण व्यक्ती कुणाला कसा वाटतो. आता विशेषतः ही बाब जी पोलीस असतात, कोणत्या संस्कारातून एखादा पोलीस आला, त्या पोलिसांवर झालेले संस्कार त्याच्या निर्णयावर खूप प्रचंड परिणाम पाडत असतात. एखादा निर्दोष व्यक्ती जेव्हा दोषी म्हणून शिक्षेस सामोरा जातो तेव्हा तो कशाचा परिपाक असतो, तेव्हा अशा सदोष अनुभव हीन, किंवा ज्याला आपण हीन अनुभव असलेल्या पोलिसांच्या निर्णयाचा परिपाक असतो. आणि म्हणून कोणतीही भरती करून घेत असताना फक्त त्याच कॅन्डिडेटचा विचार केला जावा ज्याच्यावर संस्कार चांगले झालेले आहेत. कारण त्याला पुढे चालून जगण्या मरण्याचे, लोकांच्या जगण्या मरण्याचे निर्णय घ्यावे लागतात. माझं आयुष्य स्वतः मी त्याचा बळी पडलेलो आहे. म्हणून मी इतक्या पोटतिडकीने तुम्हाला सांगू शकतो, ते काय निर्गुण, कोण ते सगुण, सर्वस्वाचे दान भक्ती मार्गी, भजनाच्या चाफे कळ्या, दोह्यांचे निशिगंध, अर्पूण चरणी धुंद, मीरा कबीरा. बघा, सर्वस्वाला अर्पण केलेलं व्यक्तिमत्व. संत मीरा ह्या राजवैभवामध्ये जन्माला आलेल्या स्त्री होत्या, संत होत्या. आजही बरेच, मी जसं म्हणालो की भक्ती आणि ज्ञान ह्या दोन्हीही जेव्हा एकत्र येतात तेव्हा संत उत्पन्न होतात. परंतु प्रत्येक ठिकाणी ह्या दोन्ही गोष्टी असतीलच असं नाही. मग जिथे केवळ भक्ती आहे त्या व्यक्ती, आणि जिथे केवळ ज्ञान आहे त्या व्यक्ती, या दोन्हीही एकांगी आहेत, या दोन्हीही अर्धवट आहेत. मग होतं असं की समाजामध्ये देवदासी नाही. मग याचा अर्थ असा होतो का की आज संत मीरा जन्माला येऊ शकत नाहीत? आज सुद्धा भक्ती आहे, आज सुद्धा ज्ञान आहे. आज सुद्धा ज्यांच्या ठिकाणी भक्ती आणि ज्ञान हे दोन्ही गोष्टी आहेत त्या संताच्या पदावर जीवन जगणारे व्यक्ती आहेत. ज्यांच्या ठिकाणी ज्ञान आहे आणि ज्यांच्या ठिकाणी भक्ती आहे पण ज्ञान नाही, ज्या ठिकाणी ज्ञान आहे पण भक्ती नाही, हे दोन्ही प्रकारचे व्यक्ती समाजामध्ये अस्तित्वात आहेत. परंतु संत मीराबाई यांना आपण देवदासी म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. का नाही म्हणू शकत? कारण त्यांच्या ठिकाणी ज्ञान आणि भक्ती ह्या दोन्हीही
गोष्टी एकत्रित आलेल्या होत्या, म्हणून त्यांना आपण देवदासी म्हणू शकत नाही. त्या देवांच्या दास जरी असले तरी आपण त्यांना देवदासी म्हणू शकत नाही म्हणू शकत. का नाही म्हणू शकत? कारण ज्ञान आणि भक्ती या दोन्ही मार्गाने त्यांच्या ठिकाणी एकत्र आलेले असल्या कारणाने त्यांची भक्ती कशी होती? ही संतांची भक्ती होती. परंतु आजकालचे देवही तसेच झाले आणि आजकालचे भक्तही तसेच झाले. देवांचं स्वरूप आपल्याला जर पाहायचं असेल तर बाबा प्रकाश झा यांचा आश्रम हे वेब सिरीज पहा. जपनाम बाबाजी, जपनाम. शोधून सावज सुरेख आधी, करावी त्याची निर्मुख मादी. मादीला देऊनी मखमली पंख, ठेचावी आजन्म निर्धोक गादी. ठेचावी आजन्म निर्धोक गादी. शोधून आधी, शोधून सावज सुरेख आधी. शोधून आधी सावज शोधायचं. कसं शोधायचं? जे सुरेख आहे. शोधून सावज सुरेख आधी, करावी त्याची निर्मुख मादी. कशी मादी तयार करायची म्हणतात? त्या सुरेख सावजाची निर्मुख मादी. काहीही जरी केलं तरी ती आपलं तोंड उघडणार नाही. तिच्यावर कितीही अत्याचार केले तरीही ती तोंड उघडणार नाही, अशी निर्मुख मादी करायची. शोधून सावज सुरेख आदी, करावी त्याची निर्मुख मादी. मादीला देऊनी मखमली पंख, ठेचावी आजन्म निर्धोक गादी. मादीच्या फुलवाव्या सौद्याने पागा. मादीच्या फुलवाव्या सौद्याने पागा. योगाला वायद्या कायद्याने भोगा. योगाला वायद्या कायद्याने भोगा. कुशलतेचे नियोजन योगा. योगाला वायद्या कायद्याने भोगा. योगाला वायद्या कायद्याने भोगा. हे आजकालच्या देवदासींचं स्वरूप आहे. देवदासीला देवदासी म्हणायला गेला तर सरळ फासावर चढवेल कायदा. देवांचं स्वरूप आहे ते. अप्रतिम प्रतिभेचा निर्माता निर्देशक प्रकाश झा. वेब सिरीज पहा तुम्ही. आश्रम नावाची जी वेब सिरीज आहे, बॉबी देओल ज्यामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये आहे. निराला बाबा, काय भूमिका आहे! एक एक भूमिका. भोपे भोपू महाराज असे एकापेक्षा एक भन्नाट चरित्र असणारी वेब सिरीज आहे. कधी योग आला पहा. मी सुद्धा पूर्ण बघितलेली नाही, फक्त सार तेवढा बघितला. अगदी मर्मस्पर्शी हेच आहे. का असल्या आश्रमांमधून संत जन्माला येत नाही? कारण एकतर त्यांच्याकडे भक्ती असते किंवा त्यांच्याकडे ज्ञान असतं. जिथं ज्ञान असतं तिथे भक्ती असत नाही, जिथं भक्ती असते तिथं ज्ञान असत नाही. संत केव्हा जन्माला येतो? संत तेव्हाच जन्माला येतो जेव्हा ज्ञान आणि भक्ती या दोन्ही गोष्टी एकत्र येऊन अध्यात्माच्या मार्गावर चालल्या जातात. आपल्याकडे ज्ञानही आहे, आपल्याकडे भक्ती आहे, पण अध्यात्माच्या मार्गावर चालण्याची आपली तयारी नाही, असंही असू शकतं. हा प्रकार सुद्धा मानव समाजाचा असू शकतो, लोकांचा व्यक्तिमत्वाचा असू शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या चरित्रांची. व्यक्ती तितक्या वल्ली, मराठीमध्ये म्हणच आहे, जितके व्यक्ती आहेत तितक्या वल्ली आहेत. म्हणजे प्रवृत्ती आहेत. एक प्रवृत्ती ही दुसऱ्या प्रवृत्तीसारखी असेलच असं नाही म्हणतायत. म्हणून भजनाच्या चाफे कळ्या दोह्यांचे निशिगंध, अर्पून चरणी धुंद मीरा कबीरा. ज्ञानेश्वरांनी आपलं
संत कबीरांनी काय लिहिले? दोहे लिहिले. दोह्यातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. संत मीरा यांनी आपल्या भजनातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. मग ही भजनं, हे दोहे, ह्या कशा आहेत? लोकांना भक्तीचा मार्ग सांगतात, लोकांना जो सुगंध देतात. कशाचा सुगंध? भक्तीचा सुगंध देतो. भक्ती मार्गाने समाधान, चित्ताचे स्थैर्य, चित्ताचे सुख, समाधान, स्वस्थता प्राप्त करण्याचा सल्ला देतात. हे कसे? भजनांच्या चाफे कळ्या, दोह्यांचे निशिगंध, अर्पुनी चरणी धुंद, मीरा कबीरा.